व्हेजिटेरियन्ससाठी दिस आयटम इज टू यम। ही द मोस्ट क्रीमीएस्ट तंदुरी आहे आणि तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी म्हणजे साधारण 3 ते 4 लोकांसाठी एकदम परफेक्ट क्वांटिटी आहे त्याची। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तंदुरीज अवेलेबल आहेत। टेस्ट बद्दल बोलू तर खरंच खूप उत्तम टेस्ट आहे या बटर चिकनची। नमस्कार, हाय हॅलो, मी ऋतुजा पोटे आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अन्न यात्रेमध्ये। आय नो मला बघून तुम्हाला थोडंसं शॉकिंग वाटत असेल, पण खरं तर शॉकिंग आहे इथल्या हॉटेलमधली टेस्ट। चला तर मग इथल्या स्पेशालिटी पासून इथलं वातावरण एक्सप्लोर करूया। चला लेट्स गो। सो आता आपण ऑर्डर केलेला आहे इथे तंदुरी। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तंदुरीज अवेलेबल आहेत। त्यामध्ये आता आपण ऑर्डर केलेला आहे सूर्या स्पेशल रॉयल तंदुरी आणि सूर्या स्पेशल यम तंदुरी, जे खूप क्रीमी दिसतंय। सो स्टार्ट करूया रॉयल तंदुरी पासून। एकदम कमाल टेस्ट आहे। मेन म्हणजे ह्याच्यात क्रीमी फ्लेवर आहे, पण ह्याच्यात मसाला सुद्धा आहे, त्यामुळे स्पायसी आणि क्रीमीनेस असं दोन्ही कॉम्बिनेशनची टेस्ट येते, त्यामुळे बेस्ट आहे। सो आता आपण टेस्ट करणार आहोत यम तंदुरी, जिचा कलर येलो आहे आणि जी खूप अशी बटरी आहे। खूप सारी अशी येलो कलरची ग्रेव्ही सुद्धा आहे ज्याच्यात, जी ऍक्च्युली खूप क्रीमी दिसतीये। ही द मोस्ट क्रीमीएस्ट तंदुरी आहे। म्हणजे जर तुम्हाला तंदुरीमध्ये असं क्रीमी किंवा असं चीजमध्ये काहीतरी आवडत असेल तर तुम्ही ही रॉयल आणि ही यम तंदुरी नक्कीच ट्राय करायला पाहिजे। दोन्हीमध्ये एकदम चीजी फ्लेवर आहे, मलाई फ्लेवर आहे, पण ही जी आहे रॉयल स्पेशल ती थोडीशी स्पायसी आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा जास्त चीजी आणि बटरी फ्लेवर आहे। तर नक्कीच या आणि इथे या तंदुरी सुद्धा ट्राय करा। ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजूनही तंदुरीज ट्राय करणार आहोत। इथे अजूनही वेगवेगळ्या व्हरायटीजच्या तंदुरी आहेत। त्यातली ही आहे ती म्हणजे विंटर लेक तंदुरी आणि ही आहे पहाडी तंदुरी। आपण जी नॉर्मली कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये तंदुरी खातो त्यातलीच ही पहाडी तंदुरी आहे। सो ही टेस्ट करूया। पीसची जी साईज आहे ती युजली खूप मोठी आहे। ह्याच्या आतमध्ये पण छान असं त्याचं स्टफिंग केलंय। जसे याचं नाव पण युनिक आहे विंटर लेक, तशी याची टेस्ट पण थोडी युनिक आहे। फार जास्त क्रीमी नाहीये ते, म्हणजे स्वीट नाहीये युजली, परफेक्ट टेस्ट आहे त्याची, त्यामुळे नक्कीच या। आणि जर तुम्हाला स्पायसी मध्ये काही ट्राय करायचं असेल तर पहाडी तंदुरी, त्याच्यानंतर रॉयल तंदुरी ट्राय करा। आणि जर तुम्हाला असं क्रीमी चीजी मध्ये काही ट्राय करायचं असेल तर यम तंदुरी किंवा ही जी विंटर लेक तंदुरी आहे ती सुद्धा ट्राय करा। नॉनव्हेज स्टार्टर्स ट्राय केल्यानंतर आता आपण ट्राय करणार आहोत व्हेज स्टार्टर। त्याच्यामध्ये आम्हाला दिलेलं आहे पनीर लसुनी टिक्का। सो ह्याच्यावरती मस्त असं लसूणचं चॉप गार्लिकमध्ये गार्निशिंग केलेलं आहे आणि मेन म्हणजे इथल्या प्रत्येक डिशमध्ये ना असं छान त्याचं डेकोरेशन केलेलं आहे। किती मस्त असं टोमॅटोचा रोज बनवला त्यांनी, सो क्रिएटिव्ह। पनीर एकदम मस्तपैकी रोस्ट केलेलं आहे। व्हेजिटेरियन
व्हेजिटेरियन्ससाठी दिस आयटम इज टू यम. कारण लसूणी टिक्का असल्यामुळे त्याच्या प्रत्येक बाईटमध्ये तो लसूणी फ्लेवर येतोय, तो लसूणचा असा तडका येतोय. आणि स्पायसीनेसचं बोलाल तर ऑफकोर्स लसूण असल्यामुळे थोडं त्याचं स्पायसीनेस तर आहे. एकदम एक्स्ट्रीम स्पायसी नाही आहे, एकदम परफेक्टली स्पाइस आहे. ते जे मसाल्याचं जे कोटिंग केलं आहे त्याची खूप जास्त स्ट्रॉंग टेस्ट येते त्याच्यामध्ये आणि त्यामुळे कदाचित या रेसिपीला किंवा या डिशला जास्त फ्लेवर येतोय. सो नक्कीच या आणि इथे ही लसूणी टिक्का, पनीर लसूणी टिक्का ट्राय करा. फक्त एवढंच नाही आहे तर इथे अजून व्हेजमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. स्टार्टर्समध्ये सुद्धा चायनीज देखील अवेलेबल आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. सो आता आपण नॉनव्हेजमध्ये तंदुरी ट्राय केल्यानंतर चायनीजमध्ये आपण ड्रॅगन चिकन ट्राय करतोय. इथे तंदुरी, चायनीज, साऊथ इंडियन, थाई असे वेगवेगळ्या व्हरायटीजचे बरेच आयटम्स अवेलेबल आहेत. चिकन एकदम क्रिस्पी आहे, कुरकुरीत आहे, त्यामुळे खूप जास्त टेस्टी लागतंय ते खाताना. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळे भाज्या सुद्धा यूज केलेले आहेत. बेल पेपर्स आहे, कॅप्सिकम आहे, त्याच्यानंतर ऑनियन आहे आणि लसूण चॉप गार्लिक यूज केलंय, त्यामुळे लसूणचा फ्लेवर जास्त छान लागतोय. आणि मेन म्हणजे चिकनमुळेच एवढं मन जिंकलंय ना या डिशने की ते त्या क्रिस्पीनेसमुळे तुम्हाला खाताना खूप मजा येईल. तर नक्कीच या आणि इथे हे ड्रॅगन चिकन ट्राय करा. चायनीजमध्ये भरपूर व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत. चिकन चिल्ली आहे, 65 आहे आणि अजून बऱ्याच व्हरायटीज आहेत. तर नक्की या आणि इथे हे सुद्धा ट्राय करा. आता मेन कोर्स मध्ये आम्ही घेतलेलं आहे बटर चिकन आणि बटर नान. बटर चिकन दिसतानाच एवढं असं टेम्पटिंग दिसतंय ना. नावाप्रमाणेच ग्रेव्ही एकदम बटरी आहे. टेस्ट बद्दल बोलू तर खरंच खूप उत्तम टेस्ट आहे या बटर चिकनची. आणि ह्याच्यामध्ये तंदूरचे पीस आहेत, त्यामुळे त्याची चव अजून जास्त वाढतीये. नान तर ऑब्व्हियसली छानच आहे टेस्टला, पण आय मस्ट पर्सनली प्रेफर की तुम्ही इथे जर आलात तर नक्कीच हे बटर चिकन ट्राय करा, कारण मला पर्सनली ह्याची ग्रेव्ही खूप आवडलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. सो आता आपण ट्राय करणार आहोत इथली मोस्ट अवेटेड डिश, म्हणजे इथली स्पेशल डिश आहे ती म्हणजे सूर्या स्पेशल चिकन राईस. साधारण हे केप्सा राईस सारखं आहे. मस्तपैकी त्याला गार्निश केलेला आहे, अंडा आहे, छान गार्निश केलेला आहे त्याला. सो हे जे राईस आहे ते आपलं नॉर्मल चायनीज एक फ्राईड राईस आहे. त्याच्या आतमध्ये जी ग्रेव्ही आहे ती इंडियन ग्रेव्ही आहे, म्हणजे आपली जी बटर चिकनला असते किंवा कुठल्याही जी चिकन करीमध्ये जी ग्रेव्ही असते ती ग्रेव्ही आहे. आणि हे जे पीसेस आहेत ते तंदूर पीसेस आहेत, त्यामुळे तुम्हाला चायनीज, इंडियन आणि तंदूर अशा तिन्ही व्हरायटीज या एकाच डिशमध्ये ट्राय करायला मिळणार आहेत. त्यामुळे इथे हे नक्कीच ट्राय करा. आता टेस्ट करूया. टेस्ट एकदम बेस्ट आहे, कारण ही जी ग्रेव्ही आहे त्याचीच टेस्ट कमाल आहे. मला असं वाटतंय, म्हणजे मी आत्ता पण मगाशी बटर चिकन पण ट्राय केलं होतं, त्याची पण ग्रेव्ही एकदम छान होती टेस्टला. त्यामुळे इथल्या ऑलमोस्ट ज्या मेन कोर्सच्या ग्रेव्हीज आहेत त्याची टेस्टच छान आहे. आणि हे या चायनीज राईस सोबत, या फ्राईड राईस सोबत तर चांगलंच लागतंय. आणि तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी, म्हणजे साधारण 3 ते 4 लोकांसाठी एकदम परफेक्ट क्वांटिटी आहे त्याची. त्याच्यात जे पीसेस आहेत ते तंदूरचे पीसेस आहेत, त्यामुळे त्याची सुद्धा पीसची जी साईज आहे ती सुद्धा खूप मोठी आहे, म्हणजे एवढी मोठ्या साईजचा पीस आहे. आणि तंदूरची टेस्ट तर छानच आहे. त्यामुळे असं तिन्ही कॉम्बिनेशन आहे याच्यात, चायनीज, इंडियन, तंदूर, आणि त्या टेस्ट तर एकदम उत्तमच आहे. तर नक्कीच या आणि इथे हा सूर्या स्पेशल चिकन राईस ट्राय करा. चायनीज, कॉन्टिनेंटल, ओरिएंटल, सी फूड आणि अजून बऱ्याच व्हरायटीज ट्राय करण्यासाठी नक्कीच व्हिजिट करा. सूर्या लंच होम कामोठे येते. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. त्याचसोबत भेटूया पुढच्या यात्रेला. तोपर्यंत धन्यवाद.